शाहू महाराजांनी लंडनवरून मागवलेलं जर कुठली गोष्टी इथनं गायब झाल्या असतील तर ती इथंच पाहिजे, त्याचा तुम्ही दुसरा आर्किटेक्ट म्हणून दुसरा उपयोग करू शकता एक वेगळ्या पद्धतीनं वारसा वाचून म्हणून. आणि त्याची जर माहिती नसेल, त्यांची परमिशन नसेल हेरिटेजची, कुठं गेला असेल तर परत आणा. असंच आम्ही प्रिन्स शिवाजी हॉलला केलेलं होतं, त्याचं मटेरियल सुद्धा असंच केलं आहे आणि समोर बसलेल्या सगळ्यांनाही आहे. पण कधी कधी असं वाटतं की ह्या बिल्डिंग अशा होतात की हा कोर्टाचा कटघरा आहे, याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही बसवलेला आहे आणि तुम्ही क्वेश्चनचा भडीमार करताय. थोडंसं मला असं वाटतं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावं, कारण छत्रपती शाहू महाराजांची वास्तू आपण पुढे आणतोय. इतके चेहऱ्यावर प्रश्न आहेत ना, एवढ्या आट्या आहेत, ह्या आट्या असणारच आहेत, कारण तुमची ती आत्मीयता आहे याची मला जाण आहे. परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या, खूप चांगल्या पद्धतीने खरं तर आज छत्रपती शाहू महाराजांची इतकी आत्मीयता की त्यांनी एवढे या वयात सुद्धा खूप लक्ष घालून अशा पद्धतीचं मीटिंग ठेवतात आणि त्यांची आत्मीयता आपल्याला समजते. एक महापौर म्हणून सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की ऐतिहासिक वारसामधील एकही वस्तू जे जे आता तुम्ही सगळे उल्लेख केले त्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू जपण्याचं पहिलं काम मी एक महापौर म्हणून नाही तर कोल्हापूरची नागरिक म्हणून करणार आहे. त्यामुळे तुम्ही जे जे आता मागणी केलेली आहे, मग ते गर्डर असतील किंवा आता तो ह्याचा लोगो असेल, एक आणि गोष्ट जी मुळापासूनची असेल ती आम्ही लवकरात लवकर परत आणण्याचा प्रयत्न करू. खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत. इथं मला वाटतं की कुणालाही अडवू नये सूचना देण्यापासून, कारण त्या सूचना संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे 1915 मध्ये शाहू महाराजांनी बांधलं होतं. त्यावेळेला त्याचं पॅलेस थिएटर असं नाव होतं. हे नाट्यगृह बांधताना शाहू महाराजांनी त्यावेळेला हे नाट्यगृह बांधण्यासाठी म्हणून विदेशातून काही लोखंडी गर्डर्स मागवलेले होते. खूप मोठी गर्डर्स आहेत आणि हे गर्डर्स हे ज्यावेळेला 24ला आग लागली त्याच्यानंतर ज्यावेळेला मिटिंग्स झाल्या त्यामध्ये असं ठरलं होतं की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जसंच्या तसं जसं होतं तसं बांधायचं, त्याच्यातला एक दगडसुद्धा बाहेर जाणार नाही असं आश्वासन दिलेलं असताना जे लाखो रुपये किमतीचे जे ह्या गोष्टी ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, ज्याला एंटिटी म्हणून गणलं जातं, हेरिटेज आहे, या वस्तू कुणालाही कल्पना न देता, हेरिटेज कमिटीला कल्पना न देता लिलाव करून विकल्या गेल्या आणि त्यासुद्धा अत्यंत कमी मोलामध्ये. म्हणजे आमची माहिती अशी आहे की 7-7.5 लाख रुपयेमध्ये त्या वस्तूचा लिलाव झाला आणि त्या दिल्या गेल्या. खरं तर हा वारसा जपला गेला पाहिजे होता. जर तिथं वापरता येत नसत्या तर आपण दुसरीकडं त्याच ह्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकलो असतो. तर न करता या दिलेल्या आहेत. हा वारसा घालवण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हे एवढ्या अल्प किमतीला का दिलं आणि एक खूप चांगला तज्ज्ञ वारसा हेरिटेजमधला कन्सल्टंट नेमलेला असताना हे का झालं, या सगळ्याची तपास झाला पाहिजे आणि या वस्तू जर शक्य असतील तर परत आणल्या पाहिजेत आणि त्याचा सुयोग्य उपयोग केला पाहिजे, असं एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून आमचं म्हणणं आहे. मी अशोक बळीराम पवार, नागरिक कृती समितीचा कार्यकर्ता आणि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सरचिटणीस. पॅलेस थिएटर म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाचं व्यासपीठ याला 2 वर्षापूर्वी आग लागली आणि ह्या वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पण हे कुस्ती मैदानाचं जे व्यासपीठ आहे याचं रूपकाम जळून खाली पडलं. परंतु शाहू महाराजांनी ह्या वास्तूची बांधणी करताना इंग्लंड मेड पोलादी गर्डल उभे करून त्यावर हे स्ट्रक्चर उभा केलं होतं. त्याला काहीही झालेलं नव्हतं, सुस्थितीत होतं आणि त्याला इन्शुरन्सच्या नावाखाली या महापालिका प्रशासनानं ते काढलं आणि स्क्रॅपमध्ये घातलं. आणि ही वास्तू उभारणीचं काम पुन्हा चालू झाल्यावर म्हणजे 1 वर्षभरापूर्वी आम्ही प्रशासनाला विनंती केली की बाबा हे थोडंसं काहीतरी चुकतंय आणि तज्ज्ञ लोकांना घ्या, जुने फोटो घ्या, आमच्याकडे ज्येष्ठ माणसांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने ही वास्तूची उभारणी झाली पाहिजे. परंतु प्रशासनानं आम्हाला पूर्ण निग्लेक्ट केलं. के मंजुलक्ष्मी आयुक्त होत्या, त्यांनाही आम्ही हे सांगितलं तर ठीक आहे सिटी इंजिनियरला भेटा, अमुक करा हे सांगितलं. हेरिटेज समितीला भेटलो, हेरिटेज समिती पूर्ण दबावाखाली होती आणि आता काय करायचं, प्रशासन दाद देत नाही म्हटल्यावर आम्ही
आमचे पालक म्हणून महापौरांना विनंती केली 2-2.5 महिन्यापूर्वी. महापौराने त्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. आज व्हिजिट करूया, उद्या व्हिजिट करूया असं करत हे जे एवढं देखणं वैभव व्यासपीठ मैदानाचं, शाहू मैदान म्हटलं की ही वास्तू आठवायची. आज जे काय उभा केले स्मशान शेड म्हणेन मी त्याला, इतक्या चुकीच्या पद्धतीनं चांगले गर्डल काढून त्याची उंची बघा, रुंदी बघा, पानशाचा ढाळ बघा, हे काहीही बघितलेलं नाही. नगाला नग फुटकी वाटी आणून दिली तशा पद्धतीनं हे या ठिकाणी उभा करायचं काम चालू आहे. आता करायचं काय म्हणून आम्ही या विचारात आंदोलनाच्या पवित्रात असताना एक आशेचा किरण दिसला. शाहू छत्रपती महाराज विद्यमान खासदारांनी एक आढावा बैठक या ठिकाणी ठेवली. त्यांच्या पीएनं मला माझी तळमळ बघून आमच्या कार्यकर्त्यांची तिथं निमंत्रण दिलं आणि त्या बैठकीमध्ये परवानगी देऊन आम्ही हा जेवढा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला या सर्वांच्या लक्षात आलं की आपण काय चुकलोय आणि काय करायला लागलोय. खुद्द महाराज हेरिटेज समिती यांना सुद्धा याची काही माहितीच नव्हती. हेरिटेज समितीला आम्ही विचारलं की तुमची परवानगी आहे का, तर त्या अमरजा निंबाळकर म्हणायच्या नाही लेखी दिलंय. अहो बोला ना काय दिलंय. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा इतका दबाव होता. त्या म्हटले आम्ही वारंवार कळवून सुद्धा आम्हाला दखल दिलेली नाही. याला आमची ज्या पुनर्बांधकामाला कुठलीही परवानगी नाही. मग हेरिटेज समितीची परवानगी नसताना यांनी काम केलंच कसं. निधी आणायचा आणि लाटायचा. शाहू महाराजांच्या वस्तूसाठी महाराष्ट्र शासन महाराजांच्या श्रद्धेपोटी प्रचंड निधी देते. यासाठी सुद्धा 25 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि हे असताना ह्या अधिकाऱ्यांनी नालायकपणा करून हे गर्डल वगैरे विकून ह्याच्यामध्ये नक्की ढपला पाडलेला आहे. माझी यांना कळकळीची विनंती आहे, ह्या छत्रपती शाहू राजश्री शाहू राजाचं ज्यांनी लाटलंय ते देशोधडीला लागलेले आहेत. आणि राजानं जे असं हात करून दान दिलंय त्याचं भलं झालेलं आहे. हा निधी तुम्ही लाटलेला आहे, लखलाभ होऊ दे. तुम्हाला पगार कमी पडत असेल, जर तुम्हाला ही शाहूकालीन वास्तू अशी उभा करता येत नसेल मैदानाचं व्यासपीठ, तर आम्हाला कळवा. कोल्हापूरची शाहूप्रेमी जनता आम्ही लोकवर्गणीतून जबाबदारीने सांगतो, हे उभा करून दिल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये मार्ग आहे ना, नक्की विकू दे विमा कंपनी. विमा कंपनीनं कुणाला तर स्क्रॅपच विकला ना. कायदा आणि व्यवहाराची सांगड घालता येते. ज्या वेळा ठीक आहे मान्य करतो मी, त्या वस्तू ठेवून तुम्ही बाकीचा विमा त्याचा नाही मिळू दे ना. आमचं सरकार आहे, कोल्हापूरची जनता आहे. काय त्या विम्यात ते जे 5-6 लाख रुपये तुम्हाला येणार होते ते आम्ही लोकवर्गणीतून दिले असते, महापालिकेनं घातले असते. किंवा जो स्क्रॅपचा लिलाव आहे तो महापालिकेनं घ्यायला पाहिजे होता कवडी मोलानं, आणि उभा केले असते चाललं असतं. कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाले असते. बऱ्याच गोष्टी आहेत हो, करायचं म्हटल्यावर करता आला असतं. हे गोंडस नाव दिलं जाते, विम्यात दिले. विम्यात दिल्यावर काय विमा कंपनीनं घरात नेऊन ठेवले का? याच ठिकाणी लिलाव केला. आमच्यासारख्याला सांगितलं असतं तर आम्ही घेतलं असतं ते विकत आणि इथं आणून उभा केला असतं. मागणी काय आणि यामागे नेमकं काय वाटतं? नाही, आमची मागणी अशी आहे, अजून ते गर्डल तसे सजासजी कुठं जाणार नाहीत. अहो राधानगरी धरण बांधायच्या काळातले ते गर्डल होते, ते आणा नाही तो उभा करूया. आम्हाला सांगा, आम्ही आणतो. जो कोणी घेतला असेल त्याचा दोष नाही आहे, त्याकडे विकत घेऊया आणि आपण पुन्हा उभा करूया. इतकी अक्कल नाही यांना. किमान ते गर्डल गेले असतील तर काहीतरी आम्हाला तकलुबी कारण सांगून जशाच्या तसं वेगळ्या पद्धतीनं करता आलं असतं ना. करायचं म्हटल्यावर करता येते हो. हे बघा ना काय अवस्था करून ठेवली आहे. जे बांधणी चालू झाली त्यावेळी जे शक्यता किंवा ते आहे त्याला कुठं धक्का लागतं का म्हणे असं सांगितलं होतं. जशाच्या तशा वास्तू उभा करावं. आधुनिक टेक्नॉलॉजी आहे आता. पूर्वी टेक्नॉलॉजी नसताना महाराजांनी हे उभा केले. आता तर आपण ऍडव्हान्स आहे, काही अडचण नव्हती. निव्वळ ढपलाच मारायचा हा एकच हेतू. ह्या अधिकारी वर्गांच्यावर आमचा फार रोष आहे बघा. यांनी जर काय उभं केलं नाही तर बघू, विचार करू. शाहू महाराज नक्की आम्हाला चांगली बुद्धी देतील ह्यांना दणका द्यायला.